सर्वांना माहिती आहे की येत्या 22 तारखेला राम जन्मभूमीमध्ये राममूर्तीची जी प्रतिष्ठापना होणार आहे, जो सोहळा संपन्न होणार आहे, त्याचे सर्वच आपण साक्षीदार होणार आहोत. तर त्यासाठीच प्रबोधन करण्यासाठी किंवा व्याख्यान देण्यासाठी आपल्याला आज संजय कुलकर्णीजी यांची आपली उपस्थिती लाभली आहे. तर त्यांच्यासाठी परत एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. थोडक्यात मी त्यांचा परिचय करून देतोय. खरं तर त्यांचं कार्यक्षेत्र एवढं मोठं आहे की तो परिचय करून देण्यासाठी तेवढा पुरेसा वेळ आपल्याकडे नसावा, पण तरी एक अल्पपरिचय मी त्यांचा करून देतो. संजय अनंत कुलकर्णी, करिअर काउन्सिलर, पुणे. बीकॉम नंतर 8 वर्ष एअर इंडियामध्ये त्यांनी नोकरी केली. त्यानिमित्त अमेरिका, इंग्लंड, युरोप, सिंगापूर, दुबई, जर्मनी अशा अनेक देशांमध्ये त्यांनी प्रवास केला. नोकरी सोडून त्यांनी स्वतःचा पुठ्ठा उत्पादनाचा लघुउद्योग सुरू केला. 1987 साली सर्वोत्तम लघुउद्योग म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे प्रथम पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. 1999 पासून इंजिनिअरिंग, वैद्यकीय प्रवेश परीक्षांसाठी समुपदेशन त्यांनी सुरू केलं आणि त्यांचा 20 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे. शेकडो परिसंवादांमधून प्रवेश परीक्षांसंबंधी आणि करिअर संबंधी त्यांनी मार्गदर्शन केलं. स्टार माझा, IBN लोकमत या वाहिनींवर करिअर विषयी समुपदेशनाचे कार्यक्रम त्यांनी केले. दैनिक महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, सकाळ, लोकसत्ता, पुढारी अशा इत्यादी वर्तमानपत्रांमधून त्यांचे लेख येत असतात सातत्याने. मस्कत, दुबई, अबुधाबी या आखाती देशांमध्ये आमंत्रणावरून त्यांनी व्याख्यानं केली. अनेक व्याख्यानमालांमध्ये विविध विषयांवर व्याख्याने ते देतच असतात. भारतीय कुटुंब व्यवस्था, व्यक्तिमत्व विकास, आपले कुटुंब, योग्य दृष्टिकोनाची शाळा, भारतीय संस्कृती, काल, आज आणि उद्या, आपल्या सण आणि उत्सवामधील विज्ञान आणि त्याचे विचार, आपले कुटुंब संस्कारांची पाठशाळा, भारत माझा देश आहे या आणि अशा अनेक विषयांवर त्यांनी व्याख्यानं आजपर्यंत केली आहेत. विविध विषयांवर कार्यशाळा घेत, उदाहरणार्थ स्टडी स्किल्स, स्ट्रेस मॅनेजमेंट, इफेक्टिव्ह पॅरेंटिंग, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, टीम बिल्डिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अशा बऱ्याच विषयांवर, म्हणजे तरुणांना सुद्धा मार्गदर्शन ज्या पद्धतीनं करावं लागतं त्यासाठी त्यांनी व्याख्यानं दिली आहेत. तरुण भारत या वृत्तपत्राच्या व्यवस्थापनात ते 4 वर्ष कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत. कुटुंबातील विविध समस्यांविषयी सुद्धा त्यांनी समुपदेशन केलंय. वेदांत सांस्कृतिक मंच यातर्फे मी संजय कुलकर्णी सरांना विनंती करतो की त्यांनी कृपया आपलं व्याख्यान सुरू करावं. धन्यवाद. वेदांत सांस्कृतिक मंडळाचे पदाधिकारी, उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक बंधू, माता भगिनी, कधी व्यवसाय म्हणून, कधी सामाजिक काम म्हणून, कधी माझी आवड म्हणून अनेक ठिकाणी व्याख्यानाला जात असतो. परंतु ज्या वेळेला असे सुजाण ज्येष्ठ नागरिक समोर असतात आणि सुजाण तरुणाई समोर असतात,
तेव्हा मला विंदा करंदीकरांची एक कविता आठवते, जी शाळेमध्ये असताना आपण सगळ्यांनी पाठ केली, पण तेव्हा त्याचा अर्थ मला कधीच कळला नाही. आता जेव्हा माझ्यावर असे प्रसंग येतात त्यावेळेला मला त्या कवितेचा अर्थ कळतो. विंदांची कविता अशी आहे की एवढासा बाताराम म्हणतो कसा नंद्या, मीच माझ्या आजोबांना शिकवली संध्या. आता हे आजोबांना संध्या शिकवायचं काय गणित आहे ते मला शाळेत कधी कळलं नाही, पण अशा तुमच्यासारख्या लोकांच्या समोर उभं राहून आता संजय कुलकर्णी मार्गदर्शन करणार आहेत वगैरे वाक्य ऐकायला लागलो की मला आजोबांना संध्या शिकवायची आठवण होते. तेव्हा चुकलो तर माफ करा. आत्ता त्यांनी सांगितलं की 22 तारखेला राम मंदिराचा शिलान्यास आहे, हे आहे, मूर्तीची प्रतिष्ठापना आहे. आणि त्यानिमित्ताने देशभर, आणि देशभर नाही तर विदेशातही अनेक देशांच्या मध्ये सगळं वातावरण राममय झालेलं आहे, अशी परिस्थिती आहे. मंजितताई म्हणल्यावर मग आपण असा एक कार्यक्रम आपल्या प्रतिष्ठानतर्फे करणार आहोत, तर तुम्ही याल का? पण विषय असा असेल की रामाचा आजच्या काळातला सुसंगती काय आहे, रेलेव्हन्स काय आहे, आणि मग या विषयावर बोलायचं ठरलं. प्रभू रामचंद्र 7000 वर्षापूर्वी घडलेल्या एका कथेचा नायक. 7000 वर्ष झाली म्हणजे 7000 हे सुद्धा आता विज्ञानाने आणि सर्व निकषांनी सिद्ध केलं की रामायण 7000 वर्षापूर्वी घडलं. मुळातच आमच्या देशात घडलं का नाही घडलं इथूनच चर्चा होती. असे पण महाभाग आहेतच. त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलं की असं काही घडलंच नाही, ही सगळी काल्पनिक कथा आहे. सहज तुमच्या माहितीसाठी सांगतो, काल्पनिक कथा आहे असा उल्लेख आला म्हणून. कानपूर IITचे डीन आहेत, म्हणजे आता निवृत्त झाले, त्यांचं नाव HC वर्मा. इतका तो फिजिक्समधला मोठा माणूस आहे, पद्मश्री आहेत. तर HC वर्मांची एक वेबसाईट आहे, HC वर्मा नावानीच वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर व्हिडिओ सेक्शनमध्ये गेलात ना तर HC वर्मांचा रामायणावरचा व्हिडिओ आहे 50-53 मिनिटांचा. की रामायण ही कविकल्पना होती, ती एक जनरल कथा होती असं म्हणणाऱ्यांच्यासाठी त्यांनी तो केलेला व्हिडिओ आहे. की रामायणामध्ये राम अयोध्येतून निघून श्रीलंकेपर्यंत गेले, तो सगळा जो मार्ग आहे तो वाल्मिकींनी लिहिलेला आहे. आणि गमतीचा भाग असा आहे की प्रत्येक त्यांच्या मुक्कामाला गेल्यानंतर त्या दिवशीचं आकाश कसं होतं या विषयाचे संदर्भ श्लोक आहेत. HC वर्मांनी ते सगळे संस्कृत श्लोक स्क्रीनवर टाकलेत. आणि मग ते म्हणाले की आता मला गुगलच्या माध्यमातून कितीही वर्षापूर्वीचं अवकाश दाखवता येतं, पाहता येतं. आपण त्यांनी दिलेल्या वर्णनानुसार 7000 वर्षापूर्वीच्या त्या तिथीचं आकाश पाहूया. आणि मग गुगलच्या माध्यमातून ते आकाश स्क्रीनवर दाखवताना HC वर्मांनी त्याचं वर्णन केलं की हे पहा, हे जे श्लोकात लिहिलं आहे ते तंतोतंत तसं आहे. 7000 वर्षापूर्वी कोणतंही आजचं अद्ययावत तंत्रज्ञान नसताना वाल्मिकी रामायणात वाल्मिकींनी इतकं चपखल आणि इतकं परफेक्ट वर्णन अवकाशाचं केलेलं आहे. HC वर्मांनी पुढं असं म्हणलं की हे इतकं तपशिलात लिहिलेलं असेल तर ती सत्य घटना असल्याशिवाय लिहिता येत नाही. एक, आणि समजा तरीसुद्धा सत्य नाही म्हणलं तरी वाल्मिकीसारख्या ऋषीच्या त्या क्षमतेचं कौतुक कराल का नाही? की अरे कल्पनेने पण माणूस इतकं चपकल कसं लिहू शकतो. 7000 वर्षानंतर ते आकाश पाहण्याची सोय उपलब्ध झाल्यामुळे तो श्लोक जसाच्या तसा आज आपल्याला ताडून पाहता येतो. सध्याच्या काळात रामायणाचा रेलेव्हन्स राम नाहीच असं म्हणणाऱ्यांसाठी त्यांनी तो मुद्दा म्हणून व्हिडिओ केलेला आहे. तर अशा अनेक विद्वान लोकांनी रामायणातले दाखले देत की राम नाही हे म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. शेवटी न्यायालयामध्ये सुद्धा ते सिद्ध झालं. आणि बऱ्याच जणांना माहिती असेल पण तरीसुद्धा उल्लेख करतो असा की रामजन्मभूमीची सुप्रीम कोर्टात जी केस झाली त्या केसचा आजपर्यंतच्या भारताच्या न्यायिक इतिहासातलं महत्त्व असं आहे आणि वेगळेपण असं आहे की त्या केसचा पक्षकार म्हणजे ज्यांनी फिर्याद केली तो फिर्यादी कोण आहे तर तो रामलल्ला आहे. फिर्यादी कोणी व्यक्ती नाही, फिर्यादी कोणी ट्रस्ट नाही, फिर्यादी विश्व हिंदू परिषद नाही, राष्ट्रसंघ तर नाहीच नाही. फिर्यादी रामलल्ला आहे आणि रामलल्लाला फिर्यादी म्हणून सुप्रीम कोर्टाने मान्यता दिलेली आहे. म्हणजे ती व्यक्ती अस्तित्वात असलेल्या एका रामाच्या वतीनं दुसरा कोणी नाही आहे तर स्वतः रामलल्ला पक्षकार आहे आणि फिर्यादी आहे. अशी ती झालेली सुप्रीम कोर्टातली केस आहे जी रामलल्लानीच जिंकली आहे.
दुसरी कोणी जिंकली नाही, कारण तोच फिर्यादी आहे. अशा प्रकारच्या केसलाही सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली. त्यामुळं ते काल्पनिक कथा होती हे जे काही म्हणणं होतं ते खोडून निघालं. 7,000 वर्षानंतर आजसुद्धा केवळ भारताच्याच नाही तर जगातल्या असंख्य देशांच्या समाज जीवनावर प्रभू रामचंद्रांचा प्रभाव आहे. मी आत्ता प्रभू म्हणतोय, परंतु पुढे हेही मी सांगणार आहे की ते प्रभू नाही तर तो मर्यादा पुरुषोत्तम आहे, तो माणूस आहे, प्रभू नाही आहे. परंतु नुसतंच जसं शिवाजी महाराजांना नुसतं शिवाजी महाराज म्हणताच येत नाही, छत्रपती शिवाजी महाराजच म्हणावं लागतं, तसं प्रभू रामचंद्र आहे. आणि त्यामुळे असंख्य देशांच्या मध्ये, त्यांच्या समाज जीवनामध्ये, त्यांच्या दैनंदिन व्यवहारामध्ये, त्यांच्या शासकीय रचनेमध्ये सुद्धा प्रभू रामचंद्रांचा नावाचा उल्लेख आहे आणि त्यांच्या सगळ्या चरित्राचा उल्लेख आहे. आपल्या देशाचा विचार केला तर बोलीभाषेमध्ये, व्यवहारामध्ये, म्हणजे दोन माणसं भेटली की रामराम पाहुणं, माणसं देवाघरी गेला एखादा माणूस तर अंत्ययात्रेमध्ये सुद्धा श्रीराम जयराम जय जयराम किंवा राम बोलो राम, म्हणजे कुठल्याही प्रकारे श्रीराम जयराम जय जयरामचा जप करतच त्याला घेऊन जातात. दोन माणसांमध्ये भांडण झालं तरी तो म्हणतो अरे एकमेकाला राम म्हणा आणि बाजूला व्हा ना, नका तोंड बघू पुन्हा, तिथेही रामच आहे. एखाद्या कथेमध्ये किंवा आज एखादं भाषण झाल्यानंतर जर घरी जाताना कोणी म्हणतात काय राम नव्हता भाषणात, हा म्हणजे वाईट होतं म्हणायचं तरी काय राम नव्हता भाषणात. म्हणजे राम या शब्दाचा अर्थ किती विविध अंगांनी आमच्या देशातच नाही तर असंख्य देशांच्या मध्ये वापरला जातो. असा हा जीवनामध्ये व्यापून राहिलेला राम आहे. आणि केवळ भारताच्या जीवनामध्ये व्यापून राहिला नाही, माणसांची नावं रामानी आहेत, माणसांची नावं सीतेनी आहेत, जानकी आहे, सीता आहे, राममय्या आहे. रामायणातल्या सर्व पात्रांची नावं ही प्रचलित काळामधल्या मुलामुलींची नावं ठेवण्यात आपण अनुभवतो की सगळ्यांची नावं रामाशी जोडणारी असंख्य नावं आपल्याला अनुभवाला येतात. रामचरित्रातल्या असंख्य घटनांचा उल्लेख, असंख्य प्रसंगांचा उल्लेख, असंख्य नावांचा उल्लेख अनेक देशांमध्ये सापडतो. म्हणजे कदाचित तुम्हाला माहिती असेल पण पुन्हा एकदा सांगतो, नेपाळचं राष्ट्रीय घोषवाक्य काय आहे? तर नेपाळचं राष्ट्रीय घोषवाक्य आहे जननी जन्मभूमीश्च स्वर्गात अपि गरीयस. हे नेपाळचं राष्ट्रीय घोषवाक्य आहे. थायलंडमधली जी रिझर्व्ह बँक आहे त्या रिझर्व्ह बँकेचं नाव आहे बँक ऑफ अयोध्या. थायलंडमधल्या राजाच्या राजवाड्याचं नाव आहे अयोध्या. आणि थायलंडमधला आजही जो राजा आहे, म्हणजे तिथे अजूनही पंतप्रधान असले, लोकशाही असली तरी सुद्धा राजा आहेत, जसं इंग्लंडची राणी आहे. थायलंडच्या राजाला द रामा 5th, द रामा 6th, सध्या द रामा 9th चालू आहे. त्याच्या राजाचं नाव काही असो त्याला द राम म्हणतात. इंडोनेशियासारखा देश आहे जो 100% मुसलमान आहे. त्या देशाच्या एअरलाईनचं नाव आहे गरुडा एअरलाईन्स. देशाच्या मागच्या एका पंतप्रधानाचं नाव होतं राम गुलाम. राम गुलाम. एअरलाईनचं नाव गरुडा एअरलाईन. विमानतळाच्या बाहेर पडला तर नलनीलांचा पुतळा आहे, कारण ते अभियंता आहेत म्हणून नलनीलांचा पुतळा विमानतळाच्या बाहेर. गरुडा एअरलाईन्स आहे. अटल बिहारी वाजपेयी ज्या वेळेला परराष्ट्र मंत्री होते तेव्हा त्यांचा इंडोनेशियाला दौरा झाला आणि इंडोनेशियाच्या प्रवासामध्ये त्यांच्यासाठी रामलीलेचं आयोजन केलेलं होतं. त्यांनी सगळा रामलीलेचा कार्यक्रम पाहिला आणि मग त्यांनी पंतप्रधानांना विचारला, हो रामलीला कशी काय, तुम्ही तर मुसलमान राष्ट्र आहात. इंडोनेशियाच्या पंतप्रधानांचं वाक्य खूप प्रसिद्ध आहे. ते असं म्हणाले, आम्ही उपासना पद्धती बदलली, पूर्वज नाही बदलले. आम्ही उपासना पद्धती बदलली. भारतामधल्या अल्पसंख्याक समाजाच्या मनात हे कधी येणार कोणास ठाऊक, परंतु कदाचित असा विचार मनात यावा यासाठी या राम मंदिराचं पुनरुत्थान आणि या राम मंदिराची प्रतिष्ठापना असेल की आम्ही उपासना पद्धती बदलली, पूर्वज नाही बदलले. अशी मानसिकता ठेवलेले जगातले देश आहेत. अशी देशांची यादी खूप मोठी आहे. आज वेळेची मर्यादा आहे म्हणून मी काहीच उदाहरणं तुमच्या समोर दिली, कारण मर्यादा शब्द सोडता येत नाही ना. त्या प्रभू रामचंद्रांचं नावच मर्यादा पुरुषोत्तम आहे.
आणि त्यामुळे मर्यादा मलाही वेळेची पाळली पाहिजे. अशा प्रकारे रामाचं अस्तित्व, रामाचा समाज जीवनामध्ये, वैयक्तिक जीवनामध्ये असणारा संचार हा 7,000 वर्षानंतरही तितकाच प्रभावी आहे. म्हणजे आपण सर्वांनी अनुभवलं रामानंद सागरांची रामायण मालिका ज्या वेळेला टी व्हीवरती सुरू होती, पुन्हा ती आता कोरोनामध्ये दाखवली गेली, तो भाग वेगळा. परंतु पूर्वी ज्या वेळेला पहिल्यांदा रामायण टी व्हीवर सुरू झालं तेव्हा मी अनुभव घेतला आहे, तुम्हीही घेतला होता, की सकाळी 9 ते 10 या वेळामध्ये अक्षरशः गावांमध्ये कर्फ्यू असायचा. काहीच नाही. म्हणजे अनेक लोकांनी हा अनुभव घेतला की 6-6 महिन्यापूर्वी गुरुजींनी काढून दिलेला सकाळी 9-9:30चा लग्नाचा मुहूर्त रामायण मालिका सुरू झाल्यावर लोकांना बदलावा लागला, कारण कोणी येणारच नाही. आणि ज्यांनी मुहूर्त बदलला नाही त्यांना पत्रिकेमध्ये लिहावं लागलं की लग्न मंडपामध्ये रामायण दाखवण्याची सोय आहे. हे रामायण आहे, हे प्रभू रामचंद्र आहेत. समाज जीवन व्यापून राहिलेले आहेत इतक्या हजारो वर्षांच्या नंतर. कारण मी मगाशी म्हणालो तसं ते प्रभू नाहीत, ते पुरुषोत्तम आहेत. माणूस इतक्या वरच्या लेव्हलला जाऊ शकतो याची अनुभूती रामायणाने दिली. आणि ते ध्येय आहे, तिथे पोचायचं आहे. असं या सगळ्या चरित्रामध्ये असं विशेष काय? तर मुळात रामजन्माची कथा अशी आहे की शंकराचा वर घेऊन रावण अमर झाला, परंतु तो वर मागताना रावणाने असा मागितला की मला देव, दानव आणि किन्नर यांच्यापासून मरण येता कामा नये. आणि भगवान शंकरांनी तथास्तु म्हटलं. त्यामुळे देव, दानव आणि किन्नरापासून त्याला मरण नाही आणि म्हणून तो उद्दाम झाला. परंतु मानव आपल्याला मारू शकेल हे त्याच्या स्वप्नातही नाही आणि ध्यानातही नाही. आणि म्हणून रावणाला परास्त करण्यासाठी विष्णूला मानव रूपामध्ये यावं लागलं. त्या अवताराचा उद्देशच होता की देव, दानव, किन्नर नाही तर मानव तुला येऊन मारेल. आणि म्हणून मानवाच्या जन्मामध्ये प्रभू रामचंद्र आल्याचा उल्लेख आहे. आणि त्या मानव जन्मामध्ये आल्यानंतर मग परमेश्वरच स्वतः ज्या वेळेला मानव जन्मात येतो त्यावेळेला एका माणसाचा, आता मी प्रभू म्हणणार नाही आहे, एका माणसाच्या जीवनाकडे बघत असताना किती उदात्त आणि किती सर्व गुण संपन्न असावा. तर ज्याला जीवनमूल्य म्हणतो आपण, म्हणजे मराठीमध्ये जीवनमूल्य म्हणायचं असेल तर थोडंसं इंग्रजीचा आधार घेतला ना तर आजकाल मराठी सोपं होतं. आणि त्यामुळे एथिकल व्हॅल्यूज असं म्हणलं की हां अच्छा एथिकल व्हॅल्यूज. जीवनमूल्य म्हणल्यानंतर काय म्हणाले कोणाच ठाऊक बाबा असं वाटू शकतं. तर एथिकल व्हॅल्यूजचा विचार केला ना तरी सुद्धा आपण यादी करावी. म्हणजे सहनशीलता आहे, समाजाभिमुखता आहे, सत्यवचन आहे, उदारता आहे, मोठ्यांचा आदर आहे, कृतज्ञता आहे, जे जे काही म्हणून जीवनमूल्यांच्या यादीमध्ये घालता येईल त्या सगळ्यांचं मूर्त रूप जर बघायचं असेल ना तर ते प्रभू रामचंद्र आहे. सगळ्यांचं सगुण साकार रूप बघितल्याशिवाय आपल्याला अनुभूती येत नाही. आपण निर्गुण निराकाराच्या पर्यंत पोहोचायला खूप वेळ आहे, परंतु कुठल्याही गुणाचं मूर्त स्वरूप काय आहे तर मूर्त स्वरूप हे आहे. आणि या सगळ्यांचं मूर्त स्वरूप काय आहे तर ते सगळे एका ठिकाणी एकवटलेले आहेत. तो आहे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू राम. आणि म्हणून तो इतक्या हजार वर्षांनंतर सुद्धा व्यापून का राहिला आहे? कारण ती जीवनमूल्य आमच्या संस्कृतीमध्ये आजही तशीच आहेत आणि तशीच राहावी याचा प्रयत्न आजही घराघरांमध्ये, कुटुंब व्यवस्थेमध्ये, समाजामध्ये चालू असतो. अशा प्रकारच्या कार्यक्रमांची रचना असंख्य ठिकाणी चालू असते. याचं कारण जीवनाकडे बघण्याचा योग्य दृष्टिकोन पुढच्या पिढीला दिला पाहिजे. आहे त्या पिढीने तो सतत वारंवार आठवत केला पाहिजे आणि तो दृढ झाला पाहिजे. या सगळ्या जीवनमूल्यांचं एक मूर्त स्वरूप कुठे बघायचं असेल ना तर ते प्रभू रामचंद्रांचं चरित्र आहे. म्हणून प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम आहे. आणि मर्यादाशिवाय इलाज नाही. म्हणजे सायन्सच्या भाषेमध्ये सांगतात तर मॅन इज अ सोशल ॲनिमल. मॅन इज अ सोशल ॲनिमल. मग तो सोशल ॲनिमल आहे ज्याला त्यांनी असं म्हणलं की सामाजिक प्राणी आहे. तो आध्यात्मिक प्राणीसुद्धा आहे. परंतु या सगळ्या केलेल्या वर्णनाबरोबर आणखीन एक जे विज्ञानाने सांगितलं नाही असा निश्चित भाग आहे की मनुष्य हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्राणी आहे. महत्त्वाकांक्षेशिवाय नाही. मग ती विविध विषयातली असेल. विजिगीषुतेबरोबर महत्त्वाकांक्षा आहेच.
आणि मग हा महत्वाकांक्षी प्राणी जर त्याला संस्कृतीची, संस्कारांची आणि जीवनमूल्यांची जोड नसेल आणि मर्यादेची जोड नसेल तर ती महत्वाकांक्षा रावणासारखी अनिर्बंध होते आणि अरिष्ट होतं. त्याची महत्वाकांक्षाच होती, परंतु त्याला संस्कारांची आणि जीवनमूल्यांची जोड नव्हती आणि मर्यादा नव्हती. मर्यादा असल्याशिवाय प्रगती नाही, मर्यादा असल्याशिवाय गती नाही. म्हणजे आपण गाडी चालवतो, कार चालवतो, टू व्हीलर चालवतो. मला कोणीतरी सांगा, कोणत्या गाडीतल्या इन्स्ट्रुमेंटमुळे किंवा साधनामुळे आपण वेग वाढवू शकतो? सांगा बरं. ॲक्सिलेटर. इथे ताई म्हणाल्या ब्रेक. बरोबर आहे ताई, ब्रेकच, ब्रेकच. आता कल्पना करा, माझ्या कारला ब्रेकच नाही, दाबाल का ॲक्सिलेटर? मग स्पीड घेत नाही आम्हाला, कारण ब्रेकच नाही, मर्यादाच नाही. मर्यादा नाही म्हटलं की त्या ॲक्सिलेटरचा काही उपयोग नाही. आपण म्हणतो नाही हा ब्रेक, ॲक्सिलेटर घेऊ नको, वाढलेला स्पीड कमी कसं करणार? अमर्याद महत्वाकांक्षा विनाशाकडेच नेणार. आणि त्यामुळं त्याला मर्यादेचं बंधन हवं, कोंदण हवं. ते प्रभू रामचंद्रांच्या जीवनामध्ये सतत आम्हाला पाहायला मिळते. आणि त्यामुळं ब्रेकच अशी गोष्ट आहे की जी आम्हाला स्पीड वाढवू शकते. हे दैनंदिन जीवनामध्ये घडणाऱ्या गोष्टी आहेत. तिथे प्रत्येक जळी स्थळी काष्टीपास आणि प्रभू रामचंद्र आहेत. असे आमच्या जीवनामध्ये पूर्णपणे व्यापून राहिलेले, प्रभाव निर्माण केलेले प्रभू रामचंद्र आहेत. 7000 वर्षानंतर आज सुद्धा केवळ मर्यादा पुरुषोत्तम आहेत, केवळ सर्व गुण संपन्न आहेत म्हणून त्यांचा रेलेव्हन्स आहे, म्हणून ते काल सुसंगत आहेत असं नाही. तर रामायणातल्या असंख्य गोष्टी, त्याची उदाहरणं खूप सांगता येतील. पुन्हा वेळेची मर्यादा आहे म्हणून मी 4-5च सांगणार आहे की आजही काल सुसंगत अशा गोष्टी त्यावेळी वाल्मिकी रामायणात वाल्मिकींनी लिहून ठेवलेल्या आहेत. म्हणजे अगदी साधी गोष्ट आहे. जग कुठल्या काळात होतं आणि आपण कुठल्या काळात कधीपासून आहोत? 13व्या शतकापर्यंत, म्हणजे जोपर्यंत गॅलिलिओनी शोध लावला नाही की पृथ्वी गोल आहे, तोपर्यंत बायबलमध्ये आणि अन्य सगळ्या समाजाची धारणा होती की पृथ्वी सपाट आहे. आणि जर पृथ्वी सपाट आहे हे 13व्या शतकापर्यंत सगळं जग मानत होतं. वाल्मिकी रामायणात उल्लेख असा आहे की ज्यावेळेला सीतेचं हरण झालं आणि रावणाने सीतेला नेलं, त्यावेळेला प्रभू रामचंद्रांची अवस्था सैरभैर झाली. आणि सैरभैर अवस्थेमध्ये ते जंगलात सीतेला हाक मारत रानोमाळ फिरत असताना रामाला समजवताना लक्ष्मण म्हणतात की अरे, जशी ती गोल पृथ्वी फिरत फिरत मार्गक्रमण करताना सूर्याला ग्रहण लागतं, तसं तुझ्या आयुष्याला सध्या ग्रहण लागलेलं आहे, ते लवकरच संपेल रामा, इतका शोक करू नकोस. जशी गोल पृथ्वी फिरत मार्गक्रमण करत सूर्याला ग्रहण लागतं. गोल पृथ्वीचा उल्लेख 7000 पूर्वीच्या रामायणामध्ये आहे. काल सुसंगती तिथपासून आहे. कुंकू लावण्याच्या विषयी, महिलांनी कुंकू लावण्याच्या विषयी रामायणातला श्लोक असा आहे, विहीन तिलकेव, तिलकाशिवाय स्त्रीनोत्तरा दिक प्रकाशते. म्हणजे जशी संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर उदास पृथ्वी दिसते, तशी कपाळावर कुंकू न लावलेली स्त्री भासते, असं वाल्मिकी रामायण म्हणतं. बरं, नुसतं अशाच गोष्टींचा उल्लेख आहे असं नाही. तर सध्या पर्यावरणाची चर्चा आहे. वनांचा उल्लेख करताना वाल्मिकी रामायणामध्ये उल्लेख असा आहे की तृणवृक्ष लता गुल्मम सर्वम भवती काननम. तृण गवत, वृक्ष लता मोठी झाडं, वेल, आणि गुल्म म्हणजे छोटी छोटी झुडपं, म्हणजे मोगऱ्याचं झाड आहे, छोटी घरामधली बागेतली झाडं आहेत, याला गुल्म म्हणलेलं आहे. या सगळ्यांचं मिळून काय होतं तर वन होतं. आमच्याकडच्या सामाजिक वनीकरणामध्ये केवळ मोठे मोठे वृक्ष लावणे म्हणजे वनीकरण झालं ही संकल्पना आहे. इतका तपशीलवार विचार प्रभू रामचंद्रांच्या रामायणामध्ये वाल्मिकींनी केलेला आहे. सध्याच्या वनीकरणाच्या योग्य संकल्पना पण रामायणामध्ये दिलेल्या आहेत. म्हणून मी म्हणालो सगळा तपशिलात उल्लेख करत नाही, थोडा थोडा उल्लेख करत पुढे जातो. केवळ तात्विकच चर्चा असं नाही, महिलांच्या गॉसिपबद्दल वाल्मिकींनी उल्लेख केला, महिलांच्या गॉसिपबद्दल. आणि तो उल्लेख इतक्या वरच्या लेव्हलचा आहे तर त्याच्यामध्ये ते असं म्हणतात
की एखाद्या राजाने समाज मन जाणायचं असेल तर काय केलं पाहिजे. म्हणजे रामचंद्रांना राज्याभिषेक करताना ज्या वेळेला राज्यातल्या त्या सगळ्या ऋषीमुनींच्या बरोबर दशरथाची चर्चा झाली, तेव्हा वसिष्ठांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला जर समाज मनाचा बरोबर अंदाज घ्यायचा असेल तर श्लोक असा आहे, स्त्रियो वृद्धा तरुण्यश्च सायं प्रातः समाहिता. स्त्री वृद्धा आणि तरुण स्त्रिया विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी कट्ट्यावर बसून ज्या गप्पा मारतात त्या ऐका, त्याचा विषय लक्षात घ्या, ते समाजमन आहे. तेव्हा गॉसिपला राम मान्यता आहे हे लक्षात घ्या. हे त्यांनीच सांगितलं की स्त्रियांचं हे मन बघा, समाजाचं मन बघण्यासाठी कट्ट्यावर स्त्रिया गप्पा मारत बसताना काय बोलतात त्याचा तो विषय जरा बघा. आणि मग दशरथांनी अयोध्येमधल्या अशा महिलांचा विमर्श घेतला आणि रामाला राज्याभिषेक करण्याचं ठरवलं. समरसतेच्या चर्चा होतात. जाती जातींमध्ये विद्वेष आहे, जाती जातींमध्ये भिन्नता आहे, मग समरसता असली पाहिजे. समानता तर असलीच पाहिजे, पण समरसता असली पाहिजे. रामायण समरसता दाखवतो. मातंग ऋषींच्या आश्रमातली काम करणारी एक सेविका आहे, ती आहे शबरी. जी मातंग ऋषींच्या आश्रमात काम करणारी सेविका आहे, त्या शबरीची बोरं रामाने खाल्ली. समरसता वेगळी काही नसते. आणि मी खाल्ली म्हणून दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात आज दलित लोकांबरोबर भोजनास बसले अमुक अमुक पुढारी, असले फोटो नाही निघाले. हा नाटिकपणा, हा चावटपणा. सहजगत्या शबरीची बोरं राम खातात, तिथे समरसता आहे. दहशतवाद, मधल्या काळात सांगलीमध्ये एक दहशतवाद असाच संपवावा लागतो म्हणून अफजल खानाचा कोथळा काढणारं पोस्टर निघालं आणि सांगलीत दंगल झाली. आणि खाली वाक्य होतं, दहशतवाद असाच संपवावा लागतो. रामायणामध्ये कथा आहे, जेव्हा जंगलातून दंडकारण्यातून जाताना विराध राक्षस मध्ये आला, तेव्हा विराध राक्षसाचा वध करण्यासाठी सर्व प्रकारचे अस्त्र शस्त्र वापरली गेली, पण विराधाला सुद्धा वरदान होतं की कुठल्याच शस्त्राने अस्त्रांनी तुला मरण येणार नाही. आणि ते प्रभू रामचंद्रांना ज्या वेळेला लक्षात आलं की अरे ह्याला तर वरदान आहे, कुठल्याच शस्त्रांनी मरणार नाही, तेव्हा त्यांनी लक्ष्मणाला सांगितलं, तू विराधाला गाडता येईल एवढा खड्डा खण, मी त्याच्याशी लढत राहतो. आणि प्रभू रामचंद्र त्याच्याशी लढत राहिले. लक्ष्मणांनी विराधाला गाडता येईल असा खड्डा खडला. उल्लेख असा आहे की विराध राक्षसाला जिवंत गाडला. दहशतवाद असा संपायचा असतो, जिवंत काढला. दयामाया नाही, दया तिचे नावं दुष्टांचे निर्दालन. आणि त्यामुळे विराधाला जिवंत गाडल्याचा उल्लेख रामायणामध्ये आहे. कुटुंबामध्ये विसंवादाची उदाहरणं सध्या तर खूप वाढत आहेत. आणि विसंवाद, पती पत्नींची भांडणं, त्याच्यामुळे घटस्फोट, या सगळ्याचा विचार करताना रामायणातलं एक वाक्य मला सर्व तरुण मुलामुलींना आणि कुटुंबाला, म्हणजे ज्येष्ठ सुद्धा त्याच्यामध्ये, यांना घरामध्ये लिहून ठेवावं असं वाटतं. भांडणाचं कारणच नाही. म्हणजे तो कांचन मृग पाहिल्यानंतर सीतेला त्याच्याविषयी अभिलाषा निर्माण झाली आणि प्रभू रामचंद्र तिला समजवत होते, अगं नाही, तो कांचन मृग आहे, आपल्याला गरज नाही, आपण वनवासात आहोत, त्याच्या नादी लागू नको. बराच वेळ चर्चा झाली, कांचन मृगाकडे नाही जायचं, तुला कांचन मृगाची आवश्यकता नाही, हे प्रभू रामचंद्रांनी समजवलं. सीता हट्ट धरून बसलेली आहे. आणि ह्या सगळ्या चर्चेचा शेवट करताना वाल्मिकी म्हणतात, शेवटी सीता म्हणाली, यद रोचते तत्कुरु. मला वाटतं घरामध्ये लिहून ठेवा, भांडणाचं कारणच नाही ना. यद रोचते तत्कुरु, आता तुम्हाला जे पटेल ते करा, पटेल ते करा. यद रोचते तत्कुरु. आजही अनेक परिवारांच्या मध्ये एवढे एक वाक्य अनेक प्रसंग आणि अनेक भांडणं सोडवू शकतं. निर्माणच होऊ शकत नाही. वादावादी झाली की म्हणून टाकायचं, यद रोचते तत्कुरु. रामायणाचा आज रेलेव्हन्स आहे का नाही, तर जरूर आहे. प्रत्येक प्रसंगामध्ये आहे. इतकी ज्याला म्हणतात ना गाईडलाईन्स देऊन ठेवलेल्या आहेत. असंख्य प्रसंग असे रामायणातले सांगता येते. कुटुंब व्यवस्था हा तर रामायणाचा गाभा आहे. भारताची कुटुंब व्यवस्था ही जगातल्या कुठल्याही संस्कृतीमध्ये नाही अशी आपल्याला संस्कृतीची मिळालेली देणगी आहे, जी आजपर्यंत टिकून आहे. थोड्याशा समस्या जरूर नव्याने आलेल्या आहेत.
कुटुंबाची संवाद क्षमता, कुटुंबाची संस्कार क्षमता ही आजही टिकून आहे. फार काही बिघडलेलं आहे असं नाही. बिघडलं काय असेल तर संस्कार करणारी आमची रचना तशीच आहे, त्याच वेगाने जाते. परंतु मुलांचं, आपलं सगळ्यांचं मानसिक मन बिघडवणारी रचना जी आहे, दृष्टिकोन बदलवणारी रचना जी आहे, ती अत्यंत वेगाने काम करायला लागली आहे. आणि ती विकृती निर्माण करणारी रचना खूप वेगाने काम केल्यामुळे आम्ही कुठंतरी मागे पडतो का काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. परंतु कुटुंब व्यवस्थेमध्ये असणारा एकमेकांबद्दलचा सद्भाव, एकमेकांबद्दलचा आदर, मी नाही तर आम्ही, मी कडून आम्हीकडे नेणार आहे ना, ते कुटुंब आहे. आणि ते रामायणात पदोपदी दिसतं, पदोपदी दिसतं. कुटुंब व्यवस्थेचं तर ज्याला म्हणता येईल ना की रेफरन्स बुक काय आहे, तर ते रामायण आहे. अख्खी कुटुंब व्यवस्थेबद्दल, भावानी भावाबद्दल कसं वागावं, बहिणीशी कसं वागावं, वडिलांशी कसं वागावं, घरातला संवाद कसा असावा, नातेसंबंध कसे टिकवावेत, प्रत्येक प्रसंगामध्ये अनेक व्यक्तिचित्रांच्या जीवनामध्ये रामायणात याचा उल्लेख आहे आणि याचं मार्गदर्शन आहे. म्हणजे प्रभू रामचंद्र वनवासाला गेले, त्यानंतर ते दंडकारण्यात पोहोचण्याच्या आधीच, म्हणजे शरयू ओलांडून पलीकडे गेले आणि भरत राज्यात परत आल्यानंतर त्याला कळलं की राम तर वनवासात गेले सीतेला आणि लक्ष्मणाला घेऊन. ताबडतोब रामांना परत आणण्यासाठी भरत निघाला. आणि भरत निघाला तर त्याच्याबरोबर अख्खी अयोध्या निघाली आहे. इव्हन जनक राजाला घेऊन निघालेत, कैकेयी मातेला घेऊन निघालेत. सगळेच राजवाड्यातले आणि राज्यातले प्रमुख मंडळी रामांना परत आणण्यासाठी शरयू पार गेले. तिथे जाऊन पोचल्यानंतर, म्हणजे पोचण्यापूर्वीच रामांना हे कळलं की भरत यायला लागलेला आहे. आणि त्यांना ज्यावेळेला कळलं की भरत येतोय, त्यावेळेला जंगलात असलेल्या रामाने वनदेवीची प्रार्थना केली. आणि वनदेवी प्रकट झाल्यानंतर राम तिला सांगतात की मी आता जंगलातून, वनातून चालत इथपर्यंत आलो, ज्या मार्गाने मी आलो ना, त्या मार्गावरचे काटे दूर कर. वनदेवी त्यांना विचारते, प्रभू रामांना काय करू तुमच्यासाठी, तर त्या मार्गावरचे काटे दूर कर. वनदेवीनं रामांना विचारलं की अहो तुम्ही तर आलात ना पुढे आता, आणि तुम्ही आता अजून पुढे जाणार, आता मागचे काटे कशाला दूर करायचे. ते म्हणले नाही नाही, भरत येतोय, भरताच्या पायाला काटा लागू नये म्हणून त्या मार्गावरचे काटे दूर कर. वनदेवी खोचकपणे रामचंद्रांना म्हणते, इतका नाजूक आहे का तुमचा भरत की काटा मोडला तर त्रास होईल. राम म्हणतात, तो महाप्रतापी आहे, तो नाजूक बिजूक नाही, परंतु त्याच्या पायात काटा मोडला तर त्याला इतकं वाईट वाटेल की अरे माझ्या पुढे गेलेल्या रामचंद्रांच्या पायात किती काटे बसले असतील. त्यामुळे त्याला दुःख व्हायला नको म्हणून त्या मार्गातले काटे दूर कर. इतका भावाचा विचार. स्वतःला वनामध्ये पाठवलेल्या कैकेयीचा विचार करताना सुद्धा रामांच्या मनामध्ये तिळमात्र किलमिश नाही, राग नाही. तिथे जंगलामध्ये जाताना रामचंद्रांना आता भेटायचे आणि परत या म्हणायचे, तेव्हा कैकेयी माता सोबत आहे. तिच्या मनामध्ये गिल्ट आहे, तिच्या मनामध्ये वेदना आहे की अरे आपल्या या वागण्यामुळे आणि त्या क्षणिक मंथरेच्या म्हणण्यामुळे मी भरकटले आणि रामाला वनवासात पाठवलं. आता रामाच्या समोर जाताना मी कोणत्या तोंडाने जाऊ, असा विचार करत कैकेयी माता तिथे आली आहे. आलेल्या त्या सगळ्या लोकांना पाहिल्यावर प्रभू रामचंद्र पुढे गेले आणि पहिला नमस्कार कैकेयीला केला. दुर्जनम प्रथमम वंदे म्हणून नाही केला, पहिला नमस्कार कैकेयीला केला. कैकेयी मातेने त्याला विचारलं की अरे मी तर तुला इतक्या वनवासात पाठवलं, तुला राग नाही आला. दृष्टिकोनातला फरक कसा असतो पहा. आणि ते संसार करण्याचं आणि कुटुंब व्यवस्था टिकवण्याचं सर्वात महत्त्वाचं लक्षण आहे की आम्ही एखाद्या प्रसंगाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो. आणि गमतीचा भाग असा आहे की दृष्टिकोन बदलला ना की व्यवहार बदलतो. हे सूत्र लक्षात ठेवा. दृष्टिकोन बदलला की व्यवहार बदलतो. दुकानातनं बुंदीचे लाडू घेऊन आलो, सोसायटीमध्ये आलो, लिफ्टमध्ये जाता येता माणसं भेटतात, सोसायटीत घरापर्यंत जाताना 4 माणसं भेटतात. मी तरी कधी पिशवीतून पटकन थांबा हो जरा लाडू आणलेत घ्या असं दिलेलं नाही. तुमचं मला माहीत नाही, पण आपल्याप्रमाणेच असतात ना सगळे. मग तो बुंदीचा लाडू माझ्या नातवंडांसाठी, माझ्या बहिणीसाठी, बायकोसाठी, घरातल्या लोकांसाठी खायला मी आणलाय, तो पिशवीत आहे.
परंतु त्याच दिवशी संध्याकाळी तिरुपतीहून किंवा पंढरपूरहून कोणीतरी आमच्या घरी दर्शन घेऊन येतं, येताना बुंदीचाच लाडू घेऊन येतं. आता त्या बुंदीच्या लाडवाचे मात्र दुसऱ्या दिवशी बारीक 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 तुकडे होतात. लिफ्टमध्ये कोणी भेटला तरी, ऑफिसमध्ये जाताना सगळ्यांना बारीक बारीक तुकडा दिला जातो, लाडू म्हणून नाही, प्रसाद म्हणून. यात बदल काय झाला तर लाडवाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, बाकी काहीच नाही बदललं. कालही बुंदीचाच लाडू होता, आजही बुंदीचाच लाडू आहे. दृष्टिकोन बदलला की देण्याची इच्छा निर्माण झाली. दृष्टिकोन बदलला की व्यवहार बदलतो, हे नक्की लक्षात घ्या. रस्त्यावर बैल दिसला की आम्ही नमस्कार नाही करत, गाईला कदाचित करू, बैलाला हात लावून नमस्कार नाही करत. परंतु थोडं पुढे गेल्यावर महादेवाच्या मंदिरात तोच आत गेल्या गेल्या बसलेला असतो. कोण? नंदी नाही, बैल असतो, बैलच जो मगाशी दिसला होता. पण इथे महादेवाच्या समोर बसलेल्या बैलाला आम्ही म्हणतो नंदी. बघण्याचा दृष्टिकोन बदलला, नमस्कार करण्याची इच्छा निर्माण झाली. कैकेयी मातेकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रभू रामचंद्रांचा आदर्शवत आहे. ते कैकेयी मातेला म्हणतात, मला माते तुझा राग आला नाही, मला उलट तुझा अभिमान वाटतो. याचं कारण तू मला भरतासारखा भाऊ दिलास, मला भरतासारखा भाऊ दिलास. म्हणजे हनुमान चालिसामध्ये सुद्धा ज्या वेळेला हनुमान तो डोंगर घेऊन आला संजीवनी वटीसाठी, तेव्हा हनुमानाला मिठी मारून रामचरितमानसमध्ये श्लोक आहे की तू माझा भरतासारखा भाऊ आहेस, असं म्हणून प्रभू रामचंद्रांनी हनुमानला मिठी मारली. लक्ष्मणासारखा भाऊ आहे नाही म्हणाले, भरतासारखा भाऊ आहे. म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन, कैकेयीकडे सुद्धा बघण्याचा दृष्टिकोन राग नाही आहे. भरतासारखा भाऊ देणारी माता तू आहेस, तुझ्याबद्दल आदरच आहे मला. कुटुंबामध्ये कलह होण्याची शक्यताच नाही. आणि मग ते सगळ्या लोकांना सांगतात आलेल्या, कैकेयीचा दुस्वास करू नका, कैकेयी माझी आई आहे. तिच्याबद्दलचा मानही वाढवतात, तिच्याबद्दलचा राग कमी करतात. सुवर्णमृगाची कथा आपण वाचली. रामायणाचे सध्याच्या काळातले एकदम सुसंगत घटना पहा. तो कांचनमृग तिच्या मनात भरला आणि तो मला पाहिजे. म्हणजे वास्तविक दैनंदिन जीवनामध्ये काहीही त्या कांचनमृगामुळे फरक पडत नव्हता, पण कांचनमृग ही मनाची लालसा आहे आणि तो मला पाहिजे म्हणल्यानंतर शेवटी यद रोचते तत् कुरु असं म्हणल्यावर राम म्हणाले, बरं आणतो आता त्याला. आणि ते त्याच्या मागे पळाले. आज गावागावात आणि चौकाचौकात हे कांचनमृग नाहीत का? सर्व प्रकारचे मॉल, सर्व प्रकारची मोठी मोठी शोरूम्स की जिथे नीड्स अँड वॉन्ट्स याचं तारतम्य सुटतं. आणि खिशामध्ये एक छोटंसं कार्ड आलंय ज्याला म्हणलंय क्रेडिट कार्ड. हे कांचनमृग तर आम्ही खिशात घेऊनच फिरतो. म्हणजे माझ्याकडे पगाराचे पैसे आहेत की नाही याचा विचार करायची पण गरज नाही. जे उद्या कमवायचं ते आज खर्च करायचा लायसन्स मिळालेला आहे. अप्रूप वाटतं लोकांना, क्रेडिट कार्ड घेऊया, 2 महिन्यांनी पैसे द्यायचे. अरे पण 2 महिन्यांनी द्यायचे म्हणजे जे 2 महिन्यांनी कमवायचं ते आज खर्च करायचं, याला आपल्या परिभाषेमध्ये दिवाळखोरी म्हणतात. आज कमवलेलं थोडं खर्च करायचं, थोडं उद्यासाठी ठेवायचं, त्याच्यावरनं उद्या नाही परवा कमवायचे पैसे आजच खर्च करायचे. ग्लोबलायझेशनच्या नंतर टाइम मॅगझिननं एक विशेषांक काढला क्रेडिट कार्ड विषयावर. जुना विशेषांक आहे टाइम मॅगझिनचा. आणि चर्चा असते टाइम मॅगझिनचं मुखपृष्ठ काय म्हणतं याच्यावर जगभर चर्चा होते. टाइमच्या मुखपृष्ठावरची टॅगलाईन अशी होती, डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातला टाइमचा विशेषांक आहे. टाइम मॅगझिन असं म्हणतं, इफ क्रेडिट कार्ड्स आर विड्रॉन फ्रॉम अमेरिका देर विल बी नो ख्रिसमस. या विषयावरचा विशेषांक होता अनेक वर्षांच्या पूर्वी. जे आम्ही उद्या कमवणार आहोत, परवा कमवणार आहोत, ते आज खर्च करतोय. हे कांचनमृग आहे. मॉलमध्ये गेल्यानंतर मला हवंय काय आणि हे खरंच मला हवंय का? ॲमेझॉनवर बघत असताना अरे हा चपलेचा जोड हवा का, हा टी शर्ट हवा का, ही पर्स हवी आहे का, हा शर्ट हवा आहे का, का छान दिसतो म्हणूनच घ्यायचा आहे, मग घरात किती आहेत? असे कांचनमृग रोज भेटत असतात. आणि कांचनमृगाच्या मागे लागले की पुन्हा
सगळाच रामायणातला झालेला घडलेला प्रकार आपल्याला माहिती आहे, तो घडणारच आहे. आणि त्यामुळे रामायणातलं कांचनमृग सुद्धा आम्हाला नेहमी भेटत असतं. रामायणात मंथरा आहे. ज्या घरामध्ये मंथरा घुसली तिथे सगळा विनाश झाला, हेच रामायण सांगतं. संध्याकाळी 7 नंतर आमच्या सर्वांच्या घरामध्ये टीव्हीच्या माध्यमातून मंथरा येते. 7 वाजले की टीव्ही सिरियल चालू. 7 वाजले की चालू. मला सांगा, टीव्हीमध्ये दाखवलेलं घर कोणी पाहिलंय? शेजारी पाजारी, अजून आजूबाजूला आपलं घर. काय असतं त्या सासू सून जाऊ नवऱ्याची बाहेर अफेअर्स, ते तर प्रत्येक सिरियलमध्येच आहे. कुठे पाहतो मी हे सगळं? परंतु हे पाहतच संध्याकाळी 7 ते 10 आमचा वेळ जातो. आणि गमतीचा भाग असा आहे, आपण जर आजी आजोबा असू तर आमची नातवंडही बाजूला बसून तीच मंथरा रोज बघत असतात. का माणसं चांगलं वागतील? रोज मनावर परिणाम आहे. रोज तेच बरोबर आहे असं बघतो आम्ही. आजूबाजूला जी लहान मुलं पाहत असतात ना, तोच मनावरती परिणाम होत असतो आणि तिथेच संस्कार होतात किंवा विद्रूपता येते मनाची. कधी बदल झाला विचारात कळतच नाही. आणि मग एकदम धक्का बसतो, अरे बापरे, असं कसं काय बोललं ते लहान बाळ. माझी एक पत्नी, म्हणजे बघा आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम कसा आहे. माझी एक मावस बहीण, तिची मुलं इंग्लंडला असतात आणि त्यामुळे मुलाकडे गेली. नातवंड आहेत 2. परत आल्यानंतर आम्ही भेटलो. म्हणलं काय बाई कसे आहेत सगळे? ते म्हणले छान आहेत, पण तुला सांगण्यासारखी एक फार गंभीर घटना घडली. म्हणलं काय झालं? इयत्ता 3रीमध्ये तिची नात आहे. सकाळी शाळेत जात असताना ती नात आईला म्हणाली की आई 5 पाऊंड पाहिजेत, सहलीचे पैसे भरायचे, ट्रिपचे पैसे भरायचे. 5 पाऊंड. आता माझ्या मावस बहिणीला, ती इथं कायम राहणारी, तिला आवरता ती म्हणाली, काय गं तू आता मोठी होणार, तू मोठी होणार त्यावेळेला तुझी आई म्हातारी होणार. मग तुझ्या आईला उद्या जर ट्रिपला जायचं असेल तर तू देशील का 5 पाऊंड? तुला द्यावे लागतील ना. आज तुझी आई देते आहे, त्यावेळेला तुझ्या आईच्या ट्रिपसाठी तुला पैसे द्यावे लागतील. माझ्या बहिणीचं वाक्य संपताना, म्हणजे आजीचं वाक्य संपता ती नात असं म्हणते, वाय शुड आय पे? अँड दॅट सिच्युएशन विल नेव्हर अराईज. ती म्हणली का नाही, तुझी आई पण म्हातारी झाली तरी ट्रिपला जाईलच की. ती म्हणली नो नो, शी विल बी इन द ओल्ड हाऊस. शी विल बी इन दी ओल्ड हाऊस. आजी माझ्यासमोर आज बाजू बरोबर असायचा प्रश्नच नाही. तिच्यासाठी ओल्ड होम केलेली आहेत ना, ती तिकडे असणार आहे. समाजात अवतीभोवती घडणाऱ्या घटनांचा इतका प्रभाव इतक्या लहानपणापासून मुलांवर होत असतो. त्यामुळे तशी ही मंथरा आमच्या घरात येते. आणि ज्या घरात मंथरा आली तिथे गोंधळ निर्माण झाला म्हणून समजा. जिथे सुवर्ण मृगच्या विषयी अभिलाषा निर्माण झाली तिथे अनावश्यक खर्च सुरू झाले, हे निश्चितपणे आपण रोज अनुभवतो आहोत. आणि मग हे सुवर्ण मृग अनेक पद्धतीनं, या मंथरा अनेक पद्धतीनं आमच्या जीवनावर, कुटुंबावर प्रभाव टाकत असतात. मग कधी सोशल मीडियाच्या माध्यमातून, कधी टीव्हीच्या माध्यमातून, कधी जाहिरातींच्या माध्यमातून, सर्व प्रकारच्या जाहिराती. आमच्या आनंदाच्या कल्पना या वस्तूंच्या खरेदीशी जोडल्या. तो कांचन मृग आहे. म्हणजे करवा चौथ आल्यावर 2 महिने आधी जाहिरात सुरू होते, जो बीवी से करे प्यार, पुढे काय आहे? हां, प्रेस्टीज से कैसे करे इनका. अरे नवऱ्याचं प्रेम कोकराच्या शेट्टीशी. कुठे घेऊन जोडलं आम्ही? बीवी से करे प्यार, वो प्रेस्टीज से कैसे करे इनका. म्हणजे शिट्टी वाजवणारा कुकर आणून दिला की नवरा चांगला का, हे शिकवतं रामायण. 14 वर्ष तिला वनवासात जा म्हणलेलं नाही, ती त्याची पत्नी 14 वर्ष त्याच्याबरोबर वनवासात गेली. कुठे होता प्रेस्टीज कुकर, जो बीवी से करे प्यार. सगळ्या प्रकारच्या जाहिराती अशाच आहेत. दिवाळीच्या आधी 2 महिने चालू होतं, कुछ मीठा हो जाए. अरे भारतातल्या महिलांना मीठा हो जाए सांगावं लागतं दिवाळीला. जगात कुठे मिळत नाही अशा प्रकारची गोड व्यंजनं बनवणाऱ्या आमच्या माता भगिनी, की कोणी पण यावं आणि आस्वाद घेऊन सांगावं, इतकं चांगलं कधी आयुष्यात खाल्लं होतं का. असले गोड पदार्थ बनवणाऱ्या आमच्या घरातल्या माता भगिनींना कॅडबरी सांगतं, दिवाळी आली कुछ मीठा हो जाए.
आणि आमचा सगळी युवा पिढी असो, ज्येष्ठ नागरिक असो, काही चांगलं झालं की कॅडबरी देऊ. अरे कशाला कॅडबरी देऊ? कॅडबरीचा प्रभाव अशा जाहिरातींमुळे हे कांचनमृग आमच्या मनामध्ये कधी येऊन बसले आम्हाला कळतच नाही. तिथे सावध राहण्याची आवश्यकता आहे. बरं, ज्या रामकथेचा आपण इतकी चर्चा करतोय, इतका उल्लेख करतोय, समाज मनावर प्रभाव टाकून आहे म्हणतोय, त्या रामाचं चरित्र तरी कसं होतं? म्हणजे पुन्हा सोप्या मराठीत म्हणायचं तर डिझास्टर, आयुष्यभर डिझास्टर. सांगा ना, किती कष्टप्रद जीवन. कुठेतरी एक प्रसंग हे रामाचं फार छान आयुष्य. काही नाही, जरा लहानपणी घरामध्ये राहावं, बागडावं, तेव्हा ते ऋषी येतात आणि म्हणतात चला माझ्या यज्ञाच्या रक्षणासाठी तुझी पोरं घेऊन जातात. एवढे एवढे बारके आहेत, चला जंगलात. आणि त्या यज्ञाचं रक्षण करण्यासाठी जंगलात जाऊन उभे आहेत, राजवाडा सोडून. तिथूनच डिझास्टरला सुरुवात. मग पत्नी पळून गेली. त्याच्या आधी 14 वर्षाचा वनवास आला. म्हणजे रामायणातली कथा अशी आहे, संवाद असा आहे की कैकेयीच्या आग्रहाखातर दशरथाला हे म्हणावं लागलं की आता तू 14 वर्ष वनवास जा, कारण मी कैकेयीला शब्द दिलाय. तोच दशरथ रामाला पुढे सांगतो की रामा, हे मला अजिबात मान्य नाही, कैकेयीचं चुकलेच वागणं आहे, पण माझा इलाज नाही, मी शब्दबद्ध आहे, पण तू असं कर. दशरथानेच रामाला सांगितलंय, तू आता सध्या आपल्या सेनेचा सेनापती आहेस, सगळं सैन्य तुझ्या ताब्यात आहे, तू मला जेलमध्ये टाक, कारागृहात टाक, आणि तू राज्याभिषेक करून घे. म्हणजे कैकेयीचा शब्दही मी पाळला आणि तू राजा पण झालास. मी जेलमध्ये आनंदात राहील, तू मला कैदेत टाक आणि राजा हो. पण प्रभू रामचंद्रांनी ऐकलं नाही. ते म्हणाले नाही, ही जर मातेची इच्छा असेल तर ती पूर्ण केलीच पाहिजे. म्हणून 14 वर्षाचा वनवास, पुन्हा राज्याभिषेक होता होता डिझास्टर. मग पत्नीला पळवून गेलं. तिला शोधून आणायचं काम. तिचा शोध घेता घेता चालत चालत पार श्रीलंकेपर्यंत गेलेले आहेत. सोपं होतं का आयुष्य? तिथून परत आल्यावर पुन्हा कथा आहे की कोणीतरी संशय घेतला म्हणून पुन्हा पत्नीला जंगलात पाठवून द्यावं लागलं, सोडून द्यावं लागलं. अर्थात तो भाग वाल्मिकी रामायणातला नाही, तो नंतर जोडलेला रामायणाचा भाग आहे. अशी पण चर्चा खूप सध्या चालू आहे, वैज्ञानिक रीतीनं चालू आहे, की रामाने पुन्हा सीतेचा त्याग केला नाही, तो नंतर जोडलेला भाग आहे. मूळ वाल्मिकी रामायणामध्ये तो भाग नाही. पण तरी कथेमध्ये तोही आहे, पुन्हा डिझास्टर आहे. बरं, जो रावण शत्रू आहे त्याची आणि रामाची तुलना पाहिली तर काय दिसतं? सर्व गुणसंपन्न आहे तो रावण, सर्व गुणसंपन्न आहे, सर्व बाजूनी रामापेक्षा श्रेष्ठ आहे. ताकदीनं श्रेष्ठ आहे, बुद्धीनं श्रेष्ठ आहे, साम्राज्याने श्रेष्ठ आहे, सैन्याने श्रेष्ठ आहे, ज्ञानाने श्रेष्ठ आहे. शिवतांडव स्तोत्रसारखं स्तोत्र त्यांनी रचलेलं आहे. इतका बुद्धिमान आहे. आपल्या बुद्धीनं आणि आपल्या तपश्चर्येने शंकराला प्रसन्न करून घेतलेला आहे. नंतर उद्दाम झाला, परंतु आधी तो भक्त आहे, ऋषीपुत्र आहे, सर्व बाजूनी श्रेष्ठ आहे. परंतु मग सर्व बाजूनी श्रेष्ठ असणारा हा रावण रामाबरोबर हरला कसा काय? तर एकच गोष्ट कमी होती आणि ती म्हणजे चारित्र्य. आणि त्या एका चारित्र्याबद्दल, लहानपणापासूनच्या संस्कारांमधून वाढलेल्या या चारित्र्याचा परिणाम म्हणून प्रभू रामचंद्र जिंकलेले आहेत. आणि त्यामुळे अन्य कोणत्याही गोष्टीमध्ये कितीही श्रेष्ठ असला तरी जर त्याला चारित्र्याची जोड नसेल, जर मर्यादेची जोड नसेल, तर आजच्या काळातही यश नाही मिळणार, ही वस्तुस्थिती आहे. एका गीतामध्ये ते म्हणतात, निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले. निर्माणों के पावन युग आहे, सगळीकडे मॉडर्नायझेशन आहे, नवीन उत्पादन आहे, प्रचंड प्रगती चालू आहे. अशा पावन युगामध्ये चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले. शील विनय आदर्श सभ्यता, सगळी पुन्हा जीवनमूल्य ज्याची आपण मगाशी चर्चा केली. शील विनय आदर्श सभ्यता, तार बिना झंकार नहीं है. शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है. नैतिक आधार पाहिजे. नाहीतर तालिबानमध्ये, अल कायदामध्ये कमी शिकलेली लोक आहेत का? मुंबईच्या बॉम्बस्फोटाचा मास्टर माइंड चार्टर्ड अकाउंटंट आहे, कमी शिकलेले नाही.
शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नाही आहे. हा नैतिक आधार जर देण्याचं सामर्थ्य कोणात असेल तर ते मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या चरित्रामध्ये आहे. आणि त्यामुळे शिकलो आम्ही तरी रामकथेचा जो संदेश आहे की नैतिक आधार, हा नैतिक आधार सर्वात महत्त्वाचा आहे. म्हणजे रावण मेल्यानंतर प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला सांगतात रावणाला बाण लागून पडलाय, तो आता थोड्या वेळाने मरणार आहे, जा त्याच्याकडनं काहीतरी उपदेश घेऊन ये. लक्ष्मण रावणाच्या तिथे गेलाय, रावण पडलेला आहे. लक्ष्मण रावणाच्या बाजूला जाऊन उभा आहे, रावण जमिनीवर पडलेला आहे आणि लक्ष्मण त्याला नमस्कार करून म्हणतो, मला रामाने आज्ञा दिली आहे की रावणाकडे जाऊन काही उपदेश घेऊन ये. रावण त्याच्याकडे बघून म्हणतो, नाही, तुला नाही उपदेश देणार, तू जा परत, तुझी अजून तेवढी लायकी नाही. लक्ष्मण परत आला आणि मग रामाला म्हणतात, राम म्हणले काय झालं? ते म्हणले, नाही, तो मला म्हणाला तुझी अजून तेवढी लायकी नाही, तेवढी उंची गाठायची आहे तुला, तू परत जा. बघा, तेवढीच दोन बुद्धिमान माणसं विचार कसा एकत्र करतात. रामाने लगेच त्याला विचारलं, अरे रावण असं म्हणणार नाही, पण असं म्हणलंय म्हणजे काहीतरी चुकलंय. आणि राम लक्ष्मणाला विचारतात, रावण जमिनीवर पडलेला आहे, तू कुठे उभा होतास? तो म्हटलं, मी त्याच्या बाजूला, खांद्याच्या बाजूला, त्याच्याशी बोलायचं म्हणून त्याच्या चेहऱ्याजवळ जाऊन बाजूला उभा होतो. ते म्हणले, नाही, तुला त्याच्याकडनं ज्ञान घ्यायचं आहे, त्याच्या पायाजवळ जाऊन उभा राहा आणि मग हाच प्रश्न विचार. आणि पुन्हा लक्ष्मण गेलाय, त्याच्या पायाजवळ जाऊन नमस्कार करून उभा राहिलाय, तेव्हा रावणानं त्याला ज्ञान दिल्याचा उल्लेख आहे. इतक्या बारीक बारीक गोष्टी. आदर देण्याची संकल्पना जी आमच्या आजच्या जीवनामध्ये दिसते. घरात मुलं आदर देत नाहीत. अनेक वेळेला मुलं म्हणतात आदर देत नाही. दैनंदिन व्यवहारामध्ये इतक्या छोट्या छोट्या गोष्टींनी उपदेश केलेला आहे की जे असंच्या असं आजच्या जीवनामध्ये लागू होतं. ज्येष्ठ नागरिक बरेच आहेत म्हणून ज्येष्ठ नागरिकांविषयी केलेला उल्लेख सांगतो, रागवू नका. दशरथ स्नान करून परत आलेत राजवाड्यात आणि आपला मुकुट घालण्यापूर्वी आरशात बघताना त्यांच्या लक्षात आलं की एक केस पांढरा झालाय. मी सांगत नाही, कपोल कथा नाही, रामायणात उल्लेख आहे, वाल्मिकी रामायणात श्लोक आहे. एक केस पांढरा झालेला जाणवतो. ते विश्वामित्रांना बोलवून विचारतात की विश्वामित्र, एक केस पांढरा झालाय, पुढच्या पिढीला राज्याभिषेक करण्याची वेळ झाली आहे. आता पुढच्या पिढीत कोणाला राज्याभिषेक करावा याचं समाज मनात जाणून घेऊ, तेव्हा ते सांगतात ते महिलांच्या गॉसिपचा विषय. परंतु एक केस, चला निवृत्तीची वेळ आली. मी जसा करिअर काउन्सिलर आहे तसा फॅमिली काउन्सिलरची पण कामं करतो. घटस्फोटांची, घरातल्या भांडणाची, सासू सुनेच्या भांडणाच्या अनेक केसेस माझ्याकडे चालू असतात. अर्थात ते समाजकार्य म्हणून मी करतो. तो पैसे कमावण्याचा माझा व्यवसाय नाही. पण किती प्रकारच्या केसेस यावेत. तिथे दशरथ म्हणतो एक केस पांढरा झाला, आता राज्याभिषेक करायचा आहे मुलांना, हा म्हणजे हस्तांतरित करायचं आहे, बाजूला सरकायचं आहे. आमच्याकडे ज्येष्ठ मंडळी, महिला पुरुष बाजूला सरकायला तयारच नाहीत. अशा अनेक केसेस घेऊन सुना आणि मुलं येतात. अहो, त्यांना जरा थोडं आमचं आम्हाला करू दे की, पण नाही. म्हणजे सुनेनी दूध कोणत्या पातेल्यात तापवायचं हे पण आम्ही बाहेर बसून ठरवलं. अशा केसेस आहेत बरं का आमच्या घरामध्ये. माझ्याकडे आत्ता एक केस चालू आहे, 13 वर्ष झाली लग्नाला. त्या सुनबाई असं म्हणल्या, संजयजी, मी दुसऱ्या पातेल्यात दूध तापवलं तर माझ्या सासूबाई येऊन मला ऐकवतात, आमच्या घरामध्ये या पातेल्यात दूध तापवत नाही. 13 वर्षानंतर सुद्धा त्या म्हणतात आमचं घर. मग माझं घर कुठलं? आणि पातेलं कुठलं निवडायचं ते पण त्याच ठरवणार का? त्या सासूनी आपले किती केस पांढरे झाले ते जरा बघावं आणि दशरथाला आठवावं. आम्ही त्याच जमान्यात असतो. अनेक घरांमधल्या केसेसमध्ये ज्येष्ठ नागरिकांचं वागणं जेव्हा मुलं सांगतात तेव्हा ते म्हणतात, अहो सर, काही पण बोलायला गेलं ना की आमच्या जमान्यात, इथूनच सुरू होतं. या जमान्यात येतच नाही, आमच्या जमान्यात. अहो झालं ना तुमच्या जमान्यातलं, आता या की आमच्या जमान्यात. पण आमचे आई बाबा तयारच नाहीत आमच्या जमान्यात यायला.
खरं म्हणजे आजचा विषय नाही, पण विषय आला म्हणून एक गमतीचं उदाहरण सांगतो आणि पुढे जातो. थोडं विषयांतर आहे, माफ करा. बाबासाहेब पुरंदरेंची त्यांच्या पत्नीसोबत मुलाखत चालू होती आणि मुलाखतकारांनी त्यांना असं विचारलं, ताईंना, की वहिनी तुमच्या आणि बाबासाहेबांच्या वयात किती अंतर आहे? पूर्वीच्या काळी फार अंतर असायचं ना, 10 वर्ष 15 वर्ष नवरा बायकोंमध्ये. आता कमी असतं. तुमच्यात आणि बाबासाहेबांच्या वयात अंतर किती आहे? पुरंदरे वहिनी म्हणाल्या, खरं सांगू का? ते म्हणाले, हो. मग खरं सांगायचं तर माझ्या आणि बाबासाहेबांच्या वयात 350 वर्षाचं अंतर आहे. ते अजून तिथेच आहे. आमच्या काळात हे म्हणण्याचा अधिकार पुरंदरे वहिनींना आहे, कारण बाबासाहेब खरंच तसे होते. आपण तसे नाही ना. पण एक केस पांढरा झाल्यावर ते म्हणतात की आता चार्ज सोडायची वेळ झाली. आम्ही अजून आमच्या काळातच आहोत. व्हॉट्सअपवरती बऱ्याच कचरा पण येतो, पण बऱ्याच चांगल्या गोष्टी पण येतात. काही दिवसापूर्वी व्हॉट्सअपवर एक विनोद आला या आमच्या काळात मधल्या एका ज्येष्ठ नागरिकाच्या संदर्भात. घरामध्ये हे आमच्या काळातले आजोबा आणि त्यांचा 5वी 6वीतला नातू दोघंच आहेत. दुपारच्या वेळात आई वडील दोघंही नोकरीला गेले आणि दोघंही हॉलमध्ये बसले असताना बेल वाजते आणि महिन्याभराचं सामान येतं. त्याचं ऑनलाईन पेमेंट वगैरे झालेलं आहे आणि सामानाच्या पिशव्या ठेवून त्याचं बिल देऊन तो माणूस निघून जातो. आजोबा बिल बघतात, ती लांब पट्टी येते, 5,500 रुपये. आता आजोबा जातात आमच्या काळात आणि ते त्या मुलाला समजावून सांगायला लागतात, नातवाला, तुला सांगतो 5,500 रुपये महिन्याचं सामान. आमच्या काळात मी 25 रुपये घेऊन जायचो, महिन्याभराचं सामान घेऊन यायचो. आता आजोबांचा म्हणण्याचा उद्देशच वेगळा आहे, पण मुलाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. हे ध्यानातच आलेलं नाही. 2 वेळा जेव्हा आजोबा म्हणतात, अरे मी 25 रुपये न्यायचो, महिन्याभराचं सामान आणायचो, तेव्हा तो नातू शांतपणे त्यांना सांगतो, आबा आता असं करता येत नाही, सगळीकडे CCTV असतात. आता 25 रुपयात महिन्याचं सामान आणतात. आमच्या काळातून या ना, या काळात या आणि कधीतरी निवृत्त व्हा, वेळेत निवृत्त व्हा. रामायण आम्हाला ते सांगतं की निवृत्त व्हा, चला राज्याभिषेक करा पुढच्या पिढीचा. तरुणांनी अधिकाधिक घरात लक्ष देण्याची आवश्यकता आहे. ज्येष्ठांनी अधिकाधिक घराबाहेर लक्ष देण्याची आवश्यकता असते. मग संसार सुखाचे चालतात. आता सध्या उलट झालं, तर तरुणांचं लक्ष बाहेर, ऑनलाईन, मग घरात समस्या, आणि ज्येष्ठांचं लक्ष घराबाहेर जातच नाही, तिथे पुन्हा समस्या. इतके छोटे छोटे संदेश रामायण आम्हाला कायम देत असते. आणि या सगळ्याचा विचार करताना वेळेची मर्यादा आहे, थोडाच शेवटचा वेळ राहिला म्हणून थांबतो. या सगळ्या असंख्य प्रसंगांचा आढावा घेतल्यानंतर पुन्हा तरी मनामध्ये एक विचार येतो की खरंच रामायण सध्याच्या जीवनामध्ये आवश्यक आहेच का? तर ही जी नैतिकता आहे, त्या नैतिकतेला भयंकर महत्त्व आहे. सगळ्या जगात जिकडे तिकडे अण्वस्त्र आहेत. सगळ्या राष्ट्रांनी अण्वस्त्र बनवलेले आहेत आणि प्रत्येक राष्ट्राची ही ताकद आहे आज की मनात इच्छा आणली तर 2 तासामध्ये सगळं जग बेचिराख करून टाकता येईल, इतकी शस्त्रास्त्र अण्वस्त्र साठवून आणि त्याचा व्यापार चालू आहे. अशा कालावधीमध्ये हे अण्वस्त्र बनवणाऱ्या सगळ्या देशातल्या राजकारण्यांची आणि सामान्य जनांच्या मानसिकतेमध्ये जर संस्कृती आणि नैतिकता नसेल तर ही अमर्याद महत्त्वाकांक्षा विनाशाकडेच नेणार नाही का? आणि त्याच्यामुळे नैतिकतेची आवश्यकता आहे, त्याच्यामुळे रामायण आणि त्याच्यामुळे त्याचा आदर्श देणारा एक पुरुष आमच्या समोर अत्यंत आवश्यक आहे. योगी अरविंद असं म्हणाले, कारण आज भारताच्या एकंदर परिस्थितीकडे बघून सगळ्या जगातल्या असंख्य देशांचे आम्ही नेते होत चाललेलो आहोत, हे आपण अनुभवतो आहोत. पण हे योगी अरविंदांनी फार पूर्वी सांगून ठेवलं. योगी अरविंद म्हणाले, आपल्या अख्ख्या शरीरामध्ये हाताच्या अंगठ्याची जी किंमत असते ना, अंगठाच नाही तर फार अवघड होतं. अंगठ्याची जी किंमत आहे, जी व्हॅल्यू आहे, त्याला जी किंमत आहे, ती जगाच्या नकाशात सगळ्या देशांचा विचार करताना भारताची स्थिती आहे, तो जगाचा अंगठा आहे. हे योगी अरविंद म्हणून दे. आता आम्ही जर असे असू तर आम्ही त्या आदर्श मूर्तिवंत रामाचं आम्ही त्याचे मूळ आहोत.
म्हणजे अनेक देशांमध्ये राम आमच्याच देशात जन्मला अशी धारणा आहे, अशी रामायणं लिहिलेली आहेत की राम आमच्याच देशात जन्माला, भारतात जन्माला आले नाही, राम आमच्याच देशात जन्माला. श्रीलंकेचं म्हणणं तेच आहे, त्यांचं रामायण आहे, राम आमच्याच देशात जन्माला आले, रावणही आमच्याच देशात जन्माला, सगळी कथा आमच्या देशातलीच आहे. परंतु जगाचं नेतृत्व करणाऱ्या आमच्यासारख्या देशामध्ये ज्या वेळेला अशा एखाद्या राम मंदिराची पुनर्स्थापना होत असते, एवढं प्रचंड मंदिर, त्याचा एवढा गाजावाजा, समाज मनावर त्याचा एवढा परिणाम करण्याचा प्रयत्न आणि त्याचा होणारा चांगला परिणाम जेव्हा आपण पाहतो, तेव्हा कधीतरी स्वाभाविकपणे मनात हा विचार जरूर येईल की यार खरंच एवढं गरज होती का एवढं गाजावाजा आणि एवढं सगळं करण्याची. आणि मग त्याचं उत्तर काही वेळा सापडत नाही की खरंच आवश्यक होतं का. देशात जगात एवढे प्रश्न आहेत, भारतासमोर एवढ्या समस्या आहेत, सॅम पित्रोदा वगैरे तर बोलतच असतात ही समस्या आहे ती समस्या आहे, म्हणजे त्या सगळ्याचं कारण आम्हीच आहोत हे कधी त्यांना दिसत नाही. 70 वर्षात तुम्हीच निर्माण करून ठेवल्या, तो सोडून द्या विषयाचा. परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवर राम मंदिराची आवश्यकता आहेच का, तर उत्तर सापडत नाही. मला असं वाटतं की उत्तर सापडत नाही तर वाचन करावं, काही ऐकावं, काही लोकांची निवेदन ऐकावी, ज्यातून आपल्या कल्पना स्पष्ट होत जातात. हे सगळं नाही जमलं, हे सगळं नाही पटलं असंही क्षणभर गृहीत धरूया, तर मग मी कसा विचार करतो तेच मला सांगतो. मग मी हा विचार करतो की बाबांनो, आपल्या क्षमतेच्या आणि समजुतीच्या पलीकडे चाललेला आहे. पण जे कोणी करतायत त्यांना नक्की या संदर्भातला अंदाज आहे, त्यांचा विचार नक्की योग्य आहे आणि ते योग्य तेच करणार, कारण भारतभूमीचा विचार करूनच ते तिथे बसलेले आहेत. ज्यांनी कोणी तारीख निर्माण केली, ज्यांनी कोणी 22 तारीख ठरवली, ज्यांनी कोणी मंदिर एवढं मोठं बांधू असं ठरवलं, म्हणजे एवढं मोठं मंदिर समाजाच्या आधारावर बांधू असं ठरवल्यावर भारतातल्या सर्व समाजाला जेव्हा आवाहन केलं की राम मंदिरासाठी आपल्याला शक्य आहे तेवढी देणगी द्या, त्या निधी संकलनामध्ये आपल्यापैकी अनेक जणांनी काम केलं, मी पण त्यात काम केलं. माझा अनुभव असा आहे की 1 रुपया देणाऱ्या माणसापासून 1 कोटी रुपये देणाऱ्या माणसाला पण मी भेटलेलो. 1 कोटी उद्योगपतींची नावं मी आत्ता घेत नाही, पण जाऊन भेटल्यानंतर राम मंदिराला तुम्ही द्यावं, हे 1 कोटी रुपये घ्या, इतकं निधी संकलन करण्याच्या साठीचा प्रतिसाद समाजामध्ये होता त्या राम मंदिरासाठी. या सर्वांना या राम मंदिराचा रेलेव्हन्स समजला असेल का, तर मला असं वाटतं की सर्वांना समजला असेल असं नाही, आणि माझी स्थिती तीच होती, कशासाठी. पण मग मी माझ्या मनाला विचार असा केला की आपल्याला नाही समजत ना, जे करतायत ना त्यांनी नीट विचार केलेला असेल आणि त्यांनी योग्य विचार करून हा निर्णय केला असेल. राम मंदिराच्या निर्माणाचा विषय असेल, निधी संकलनाचा विषय असेल, तारीख ठरवण्याचा विषय असेल, त्यांचा निर्णय चुकलेला कधी आपण पाहिला नाही. म्हणजे निधी संकलनाची सुरुवात झाली, 2000 कोटी जमा करायचं उद्दिष्ट आचार्य गोविंद देवगिरींनी दिलं. 2000 कोटीचा संकल्प होता, 6500 कोटी, आणि आता थांबवा बस. मग समाजातल्या एवढ्या लोकांना या विषयासाठी भरभरून द्यावं असं वाटतंय, याचा अर्थ काहीतरी ज्यांनी विचार केला आहे त्यांनाही समजतंय, जे देत आहेत त्यांनाही समजतंय, कदाचित मला नाही समजत, विश्वास ठेवूया. आणि काहीतरी नीट विचार करून चाललेल्या गोष्टी आहेत, असा गेल्या अनेक दिवसांचा अनुभव आहे की आपल्याला समजत नाही की अरे असं कसं काय केलं. आणि मग चर्चा होते, समाज माध्यमात होते, आपल्या चहा पितानाच्या ग्रुपवर होते, सकाळी फिरायला गेल्यावर होते, महिला मंडळात होते, त्याच्यावर टीका होते. म्हणजे 2 प्रसंग सांगतो आणि थांबतो. काही वर्षांच्या पूर्वी भारतीय जनता पक्षाने, माझा राजकारण हाचा विषय नाही, परंतु जे आपल्याला समजत नाही त्याच्या मागची कारणं काय असतात ती नंतर उलगडतात. भारतीय जनता पक्षाने मेहबूबा मुफ्तींच्या सरकारला पाठिंबा दिला आणि काश्मीरमध्ये सरकार बनवलं. भारतीय जनता पक्षाने देशभर चर्चा झाली. माझ्याही मनात विचार आला की हे चोपलं बाबा, बेगम मुफ्ती मोहम्मदला पाठिंबा द्यायला नको होता भाजपने, एवढं काय सत्तेत द्यायची गरज नव्हती. आणि 4-6 महिने त्यांच्याबरोबर राज्यामध्ये राहिले आणि एके दिवशी अचानकपणे भाजपने त्यांचा पाठिंबा काढून घेतला आणि ते सरकार कोसळलं. दुसरी तिथे बहुमत कोणाचं नसल्यामुळे त्रिशंकू सरकारच होणार होतं आणि राष्ट्रपती राजवट आली. त्यावेळेला बऱ्याच जणांना बरं वाटलं की बरं झालं, हा योग्य निर्णय केला, भाजप बाहेर पडलं, आता नवीन सरकार येईल, म्हणजे पुन्हा नवीन निवडणूक. पण हे तिकडं राष्ट्रपती राजवट आल्यावर नंतर लगेच राज्यसभेमध्ये 370चं बिल आणलं गेलं की 370 कलम हटवा, आणि त्यानंतर लोकसभेत ते मंजूर झालं
पण त्यातला नंतर घटनात्मक तांत्रिक भाग लक्षात आला तो असा होता, जो वर्तमानपत्रात आला, समाज माध्यमांमध्ये आला, की लोकसभेमध्ये आणि राज्यसभेत जरी 370 कलम हटवण्याचं बिल मंजूर झालं तरी जोपर्यंत काश्मीर विधानसभा त्याला मंजुरी देत नाही तोपर्यंत 370 हलणार नाही, अशी घटनेत तरतूद आहे. आता काश्मीर विधानसभाच नाही, राष्ट्रपती राजवट आहे, त्यामुळे राज्यपाल तिथला प्रमुख आहे. त्यांनी ताबडतोब त्याला मंजुरी देऊन टाकली आणि विषय संपला. त्याच्यासाठी त्याच्या आधी सरकारमध्ये जाणं, ते सरकार पाडणं, मध्ये निर्णायकी अवस्था निर्माण करणं आवश्यक होतं. त्यावेळेला निर्णय चुकला असं वाटणाऱ्या सगळ्यांना लक्षात आलं, अच्छा इतकं लांबचं होतं का प्लॅनिंग. 15 दिवसापूर्वी मालदीव्समध्ये प्रचंड गोंधळ झाला, मोदीजींना शिव्या दिल्या, त्यांचं बीभत्स मिरवणुका काढल्या, त्यांच्यावर वाईट शब्दात टीका झाली आणि आपण सगळे वाट बघत होतो की कधी सरकार याच्या विरोधात खलिता पाठवतं, कारण आजपर्यंत अनुभव तोच आहे, निषेध खलिता पाठवला, काहीच झालं नाही, दिल्लीतून प्रतिक्रिया काहीच नाही. आणि एके दिवशी समाज माध्यमामध्ये एक फोटो येतो, मोदी लक्षद्वीपच्या किनाऱ्यावर शांतपणे बसलेले आहेत, एवढाच, कुठलंही स्टेटमेंट नाही, काही नाही. त्याचा व्हायचा तो परिणाम होतो. देशभरातले जवळजवळ 4000 मालदीवला जाणाऱ्या लोकांची रिझर्वेशन्स कॅन्सल होतात, हॉटेल रिझर्वेशन कॅन्सल होतात, विमानाची तिकीटं कॅन्सल होतात, पुढच्या मालदीवच्या ट्रिप कॅन्सल होतात. का तर पंतप्रधान काहीही न बोलता लक्षद्वीपच्या किनाऱ्यावर जाऊन बसले. त्यातून लोक संदेश घेत असतात. इतके लोक शहाणे झालेले आहेत. तिसऱ्याच दिवशी मालदीवला दाती तृण घेऊन शरण यावं लागतं. आमचं चुकलं म्हणून जाहीर माफी मागावी लागते पंतप्रधानाला. एका छोट्या कृतीमध्ये एका राष्ट्राची पूर्ण अर्थव्यवस्था पालटून टाकण्याची ताकद भारतात आलेली आहे. योगी अरविंदांनी म्हटल्याप्रमाणे आम्ही अंगठ्याच्या जागेवर पोचत चाललेलो आहोत. अशा परिस्थितीमध्ये जर त्या लोकांना असं वाटत असेल की आत्ता राम मंदिराचं निर्माण केलं पाहिजे, नक्की त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी लॉंग टर्म प्लॅनिंग आहे, एवढाच विश्वास मनामध्ये ठेवूया आणि आपल्या स्तरावर या सगळ्या विषयामध्ये आपल्याला काय करता येईल याचा विचार करून आपला दिनक्रम चालवू. अख्ख्या रामायणामधलं अनेक घेण्यासारख्या गोष्टी आहेत, परंतु मला जी टॅगलाईन सर्वात जास्त आवडते ना, ती जननी जन्मभूमिश्च स्वर्गात गती. युद्ध संपल्यानंतर परत अयोध्येला जायचा विचार आला तेव्हा लक्ष्मणांनी रामाला विचारलं की अरे अपि स्वर्णमयी लंका, इथेच राज्य करूया, तिकडे आहे ना आता भरत, आपण इथेच राज्य करूया. तेव्हा प्रभू रामचंद्रांच्या तोंडी वाल्मिकी लिहितात, अपि स्वर्णमयी लंका नमे रोचते लक्ष्मण, जननी जन्मभूमिश्च स्वर्गात अपि गरीयसी. माझी जननी आणि जन्मभूमी स्वर्गात अपि गरीयसी. आजच्या काळातला रेलेव्हन्स घेताना आपण ह्या वाक्याचा विचार कायम करावा की पहिला काय आहे, तर पहिली जननी आहे आणि जन्मभूमी आहे. भारत माता की जय म्हणत असताना तिला मातेचा दर्जा दिलेला आहे, ती पहिली आहे. मग आमच्या दैनंदिन जीवनामध्ये रामाचं आचरण करत असताना आमच्या मनामध्ये पहिल्यांदा भारतभूमी आहे, पहिल्यांदा भारतभूमीचे नियम आहेत, पहिल्यांदा भारतभूमीच्या एकंदर स्ट्रक्चरचा विचार करून त्यात मी कसा बसेन. माझ्या देशाचा विचार करताना देशातल्या सर्व घटकांचा विचार मी कसा करेन. शबरीची बोरं कदाचित मला खायला संधी मिळणार नाही, परंतु त्या शबरीचा विचार मी करेन का नाही, तो माझ्या समाजाचा घटक आहे आणि मग तो जगला पाहिजे, चीन जगलं नाही पाहिजे. त्यामुळे आधी विचारतो आणि त्यामुळे पहिलं देशी, नंतर स्वदेशी आणि नंतर नाईलाज असेल तर परदेशी वस्तूंचा विनियोग आणि परदेशी वस्तूंचा वापर मी करीन. एवढाच जरी जननी जन्मभूमीश्च स्वर्गात अपि गरीयसी वाक्याचा अर्थ घेऊन रामायण आम्ही आमच्या जीवनामध्ये जर आज आचरणात आणलं तर निश्चितपणे उद्याच्या जागतिक पटलावर आम्ही अख्ख्या जगाचा अंगठा बनणार आहोत, हा विश्वास ठेवून आपण आज जाऊया. धन्यवाद. धन्यवाद संजयजी. संजयजींनी रामायण आपल्या जीवनामध्ये आजही कसं लागू आहे अत्यंत अभ्यासपूर्ण आणि तरीही रोचक अशा शब्दांमध्ये आपल्याला त्यांनी ते सांगितलेलं आहे आणि ते आचरणात आणण्याची जबाबदारी आता आपली आहे. संजयजींचं व्याख्यान असंच चालू राहावं आणि आपण असंच ऐकत राहावं असं मला वाटतं सगळ्यांच्या मनात आहे.
त्यांचं व्याख्यान ठरवताना सगळ्यांना असं वाटत होतं की आम्हाला खूप प्रश्न आहेत, आम्हाला खूप उत्सुकता आहे, आम्हाला सगळं ऐकायचं आहे, पण या व्याख्यानानंतर ती प्रश्न शमले आहेत आणि त्याची उत्तरंही आपल्याला मिळाली आहेत असं मला वाटतं. आणि संजयजींचा हा अनुभव हा आपला वेदांत सांस्कृतिक मंचाचा पहिला अनुभव नाही. जेव्हा जेव्हा आम्हाला आवश्यकता वाटली तेव्हा तेव्हा मार्गदर्शन त्यांनी प्रत्येक वेळेला केलेलं आहे. श्रद्धा वालकरचं हत्या प्रकरण झाल्यानंतर लव जिहाद हा विषय अतिशय सेन्सिटिव्ह विषय होता आणि त्यावेळेला असं वाटलं की आपल्या भागातल्या वाढत्या वयाच्या मुली आहेत, तर त्यांच्यासाठी आपण काही करू शकतो का, त्यांना काही प्रबोधन करू शकतो का. तर तेव्हा कर्वेस्की शिक्षण संस्थेमध्ये त्यांच्यासाठी एक ह्याच्यावरचा कार्यक्रम घेण्यात आला होता आणि त्या मुलींना कुटुंब हे आपल्या केंद्रस्थानी कसं असलं पाहिजे, आधुनिकता म्हणजे नेमकं काय असतं, आधुनिक झालात म्हणजे फक्त पेहराव बदलला, माझ्या भाषेमध्ये मी आधुनिक शब्दांचा वापर केला म्हणजे मी आधुनिक झाले का, इतकं साध्या आणि सोप्या शब्दामध्ये त्यांनी समजावून सांगितलं. आणि तेव्हाच असं वाटलं की नाही, वेदांत सांस्कृतिक मंचामध्ये तुम्ही पुन्हा पुन्हा यावं. आणि मी त्यांना खरोखरच विनंती वजा आग्रह करते की पुन्हा पुन्हा वेदांत सांस्कृतिक मंचामध्ये त्यांनी येऊन आम्हा सर्वांना पुन्हा पुन्हा मार्गदर्शन करावं. मी आपल्या इथे आपल्याला नेहमीच कथा रामायण, अथर्वशीर्षाचा भावार्थ, रामरक्षेचा भावार्थ ह्या सगळ्यातून सुपरिचित असणारे सतीशजी घारपुरे आपल्याला आत्ता इथे उपस्थित आहेत. तसंच सांस्कृतिक वार्तापत्राच्या सुनीताताई पेंढारकर हे आज आपल्यामध्ये आहेत. मी त्या दोघांना विनंती करेन की त्यांनी संजयजींच्या सत्कारासाठी यावं. सतीशजींनी बोलायची इच्छा व्यक्त केली आहे. नमस्कार. मी संजयजींपेक्षा खूपच वयानं, ज्ञानानं, कर्तृत्वानं, कर्मानं सर्वांनाच लहान आहे. तरी देखील केवळ मंचाच्या आग्रहास्तव त्यांना मी म्हणालो मी सत्कार करीन, परंतु त्यांचा हा सत्कार मी करत नसून या ज्येष्ठ व्यक्तीचा मी पूजा करत आहे असं आपण याच्याकडे पाहावं अशी विनंती. सतीशजी घारपुरे आणि सुनीताताई पेंढारकर. सुनीताताईंचं पण सुनीताताईंचं पण या क्षेत्रामध्ये मोठं काम आहे. अनेक विषयावर महिलांच्या कार्यशाळा त्या घेत असतात. आपला आता या कार्यक्रमाचा समारोप आपण रामाच्या आरतीने करूया. मी अश्विनीला बोलावते, आपण आरती सुरू करू. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम, आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. कणत्तराचे ठाण करी धनुष्य बाण, कणत्तराचे ठाण करी धनुष्य बाण. मारुती पुढे उभा कर जोडून, मारुती पुढे उभा कर जोडून. राम श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम, आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. भरत शत्रुघ्न बाई चौऱ्या ढाळीची, भरत शत्रुघ्न बाई चौऱ्या ढाळीची. सिंहासनी आरूढले जानकीपती, सिंहासनी आरूढले जानकीपती. राम श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम, आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. रत्नजडित माणिक वर्णू काय मुगुटी, रत्नजडित माणिक वर्णू काय मुगुटी. स्वर्गातूनी देव पुष्पवृष्टी करीती, स्वर्गातूनी देव पुष्पवृष्टी करीती. राम श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम, आरती ओवाळू पाहू
मेघश्याम विष्णुदास नामा म्हणे मागणे हेची विष्णुदास नामा म्हणे मागणे हेची अखंडित सेवा घडो रामचरणांची अखंडित सेवा घडो रामचरणांची राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम प्रभो